उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावरती आहेत। एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती मिळतेय। राजकारणातील घडामोडींवर चर्चा होणार असल्याचंही कळतंय। एकनाथ शिंदे पहाटे दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्या होणारा मंगळवेढा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। मंगळवेढ्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा हा पुढे ढकलण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय। आता 2 नोव्हेंबरला मंगळवेढ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन फडणवीसांची भेट घेतली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावरती सातत्याने आरोप केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावलं असेल असं धंगेकर म्हणतात। काल त्यांना भेट नाही घेतली, काल त्यांना माझ्या माहितीप्रमाणे बोलवलं असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य राजकारणी आहेत, ज्या जैन धर्मांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेत। पण काही विकृती लोक जाणून बुजून ह्याच्यामध्ये मलिदा खाण्यासाठी ह्या व्यवहारामध्ये आपली ताकद वापरून ह्याच्यामध्ये मग बँक असेल, रजिस्टर असेल, सगळी जी ही शासकीय यंत्रणा आहे ही एकदम सोप्या पद्धतीने आणि सुलभ पद्धतीने त्या बिल्डरच्या घशात कशी जाईल हा भीम पराक्रम मुरलीधर मोहोळांनी केलेला आहे। त्यामुळे ह्याची जबाबदारी त्यांची। नागपूरमध्ये सरकारी कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांची धुसफूस समोर आलेली आहे। नितीन गडकरींसमोर 2 महिला अधिकाऱ्यांची ही धुसफूस समोर आली आहे। पोस्ट मास्टर या जनरल पदावरून 2 अधिकाऱ्यांमधला वाद सपाट्यावर आलेला आहे। पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांची 8 सप्टेंबरला कर्नाटक घारवाडला बदली झाली आहे। नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशींकडे नव्या नियुक्त्यांपर्यंत नागपूरचा हा संपूर्ण प्रभाग असणार आहे। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी अपडेट समोर येते तर रोहित पवार यांनी यशवंत बिवलकरांवरती केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं समोर आलंय। सिडको जमीन घोटाळा प्रकरणी वनविभागाच्या चौकशीचा अहवालही हाती आलाय। बिवलकर यांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। मुंबईतील जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरण आणि याच प्रकरणी आता अरुण गवळीच्या मुलाला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देण्यात येतोय। अटकपूर्व जामीन अर्ज हा न्यायालयानं फेटाळलेला आहे। 1 कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाल्याची महिलेची तक्रार आहे आणि त्याच प्रकरणातला हा निर्णय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकाळात नागरिकांचा भ्रमनिरास झाल्याचं बनसोडे म्हणतात। पिंपरी चिंचवड पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, जिथे जिथे लढू तिथे युतीचा धर्म पाळला जाईल असंही बनसोडेंनी म्हटलंय। या होणारी महानगरपालिकेची निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच लढली जाईल आणि माझा ठाम विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पुन्हा आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येईल। पण लोकांनी जो चेंज केला होता त्या चेंज केल्यानंतर लोकांची जी भ्रमनिराशा झालेली त्याच दृष्टिकोनातून तुम्ही आता उद्या होणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये लोंढे पिता पुत्रांवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात लोंढे पिता पुत्रांसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। जमीन संदर्भात खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। आठवडाभरात लोंढे पिता पुत्रांवर खंडणी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झालाय। नांदेड पनवेल एक्सप्रेसच्या एसी डब्यात गळती झालेली आहे। प्रवाशांकडून रेल्वेच्या सुविधांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली जाते आणि ही दृश्य एका प्रवाशानेच आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत। नांदेड पनवेल एक्सप्रेसचा हा एसी डब्बा आणि याच ठिकाणी गळती झाली आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 ते 22 तारखेदरम्यान मुंबईतील हवेची PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या पातळीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं कळतंय। जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यात झालेली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। मुंबईत 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान हवेतील गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ढासळला आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की आता
PM 2.5 आणि PM 10चं प्रमाण देखील वाढलेलं आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत सर्वात जास्त वाढ ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंद झालेली आहे आणि या धुळीकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्रॉन्कायटिस तसेच श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारखाने, वाहनांमुळे होणारं प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ यामुळे PM 2.5 धुळीकणांची निर्मिती होते. ते सूक्ष्म असल्यामुळे हवा आणि वातावरणात कायम तरंगत असतात आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता 2.5 आणि PM 10चं जे प्रमाण वाढतंय त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं देखील लक्ष लागून आहे आणि काही कारवाया सुद्धा या आठवड्यामध्ये केल्या जातील असं बोललं जातंय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. बातमी मोठी आहे. मरीन ड्राईव्ह ते विरार प्रवास आता सुसाट होणार आहे. उत्तन वसई सी लिंकला पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी आहे. विरार ते दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह पर्यंतचा प्रवास त्यामुळे वेगवान होणार आहे. त्या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. मरीन ड्राईव्ह ते विरार हा प्रवास आता सुसाट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाकडून वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्यासाठी वसई, विरार, उत्तन या भागामध्ये पर्यावरण विभागाने आता त्याला मान्यता दिलेली आहे. आपण बघू शकता की मी आता मरीन ड्राईव्हच्या सी लिंक या परिसरामध्ये आहे. आपण जर बघितलात तर या ठिकाणी कारण मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उत्तन, वसई, विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने मान्यता मिळालेली आहे. या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पालघर, डहाणू, वसई, विरार येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विरार ते दक्षिण मुंबई मरीन ड्राईव्ह हा जो प्रवास जो आहे हा पालघर जिल्ह्यातील आणि वसई विरारच्या नागरिकांसाठी अतिशय सुखकर आणि अतिशय वेगाने सिग्नल मुक्त आणि वाहतूक मुक्त होणार असल्यामुळे सर्व नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.